राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त नाशिक शहरात लावलेले बॅनर आता चर्चेत आलेले आहे। यावरती भावी मुख्यमंत्री खरा वादा रोहित दादा आपणास जन्मदिनाच्या शुभेच्छा अशा पद्धतीचा आशय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकच्या बिटको परिसरात असलेल्या या ठिकाणी आपल्याला रोहित पवारांचे हे बॅनर दिसत आहेत। या ठिकाणी रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यावरती भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लावलेले आहे। रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो करण्यात आला आहे। एकीकडे अगोदरच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरू असताना दुसरीकडे आता यामध्ये रोहित पवारांचा देखील नावाचा समावेश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एक ना अनेक नावं जी आहेत ती वाढत असताना पाहायला मिळतंय। त्यामध्ये पुन्हा एकदा रोहित पवारांचं देखील नाव आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।